तर इकडे आहे भेंडीवाला जवळा आणि इकडे आहे स्प्रिंग ऑनियनवाला जवळा। तर ही दोन्ही रेसिपी खूपच टेस्टी लागतात। तर मी तुमच्यासोबत आज दोन व्हरायटी ऑफ जवळा शेअर करणार आहे। तर सगळ्यात आधी मी स्प्रिंग ऑनियनवाला जवळा शेअर करणार आहे आणि मग दुसरा भेंडीवाला। सगळ्यात आधी आपण स्प्रिंग ऑनियनवाला जवळा करणार आहोत। इथे घेतला मी जवळा। सगळ्यात आधी कढईत टाकते मी स्प्रिंग ऑनियन। जेव्हा स्प्रिंग ऑनियनचं सगळं पाणी निघून जाईल तेव्हा आपण याच्यात टाकणार आहोत तेल, हिरवी मिरची, लसूण आणि हळद, मीठ आणि मग जवळा। तर सगळ्यात आधी गॅसचा फ्लेम मी मीडियम ठेवलाय। तर याच्यातलं सगळं पाणी आटू द्या, मग याच्यात टाकणार आहे तेल। तर याच्यातलं सगळं पाणी आटलं, आता याच्यात टाकते तेल। तर आता याच्यात टाकलं तेल, हिरवी मिरची, लसूण आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला ओबडधोबड। याच्यात टाकू हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट, फिरवून घ्या। आता याच्यात टाकणार आहे हळद आणि मीठ। लगेच टाका जवळा। आता परत फिरवा आणि 10 ते 15 मिनिटांसाठी दमवून घ्या। मग तुमचं स्प्रिंग ऑनियन विथ जवळा रेडी असेल। तर आता आपण बघूया भेंडीवाला जवळा। त्याच्यासाठी मी इकडे तेल तापत ठेवलंय। तेलात टाकलाय कांदा। कांदा तर थोडासा परतून घ्या। कांदा परतून झाला की आपण याच्यात टाकणार आहे हिरवी मिरची आणि लसूण। हिरवी मिरची आणि लसूण टाकून सुद्धा छान असं फिरवून घ्या। आता याच्यात टाकूया आपण मसाले, हळद, मीठ, फिरवून घ्या। आता याच्यात टाकणार आहे मी भेंडी ऑलरेडीच भाजून घेतली आहे। भेंडी जरा कांद्यात फिरवून घ्या। आता लगेच टाका याच्यात जवळा। आता भेंडी आणि जवळा एकत्र करू। याला सुद्धा झाकून 10 ते 15 मिनिट दमवून घ्या। मग तुमचे दोन्ही डिशेस रेडी आहेत। तर इकडे आहे भेंडीवाला जवळा आणि इकडे आहे स्प्रिंग ऑनियनवाला जवळा। तर ही दोन्ही रेसिपी खूपच टेस्टी लागतात। तर तुम्हाला ही दोन्ही रेसिपी खूपच आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग गाईज। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।